ताई, माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवा ताई. भिकारड्या, हा नीच माणसं. आणि आता आमच्या गोपीचंद हिंदू धर्माचं रक्षण करणारे आणि हिंदू धर्माचं काम करणाऱ्या एका जरी माणसाला तू बोलला ना भाड्या, तुझ्या आईला तू ये तू पुण्यात मध्ये कसा तुला फाडतो की नाही. अरे बाळ्या, तू गोपीचंद पडळकर साहेबांना शिवाय तुझ्या अवकात आहे का? जरांग्यानं गेल्या 3 वर्षापासून नासून ठेवलं. अरे बापाने काढले असं तुला ये तू पोलिसांच्या अंगाला हात लावून. त्या जरांगेला आई मायून शिव्या देत होता, जो त्या जरांगेला इतका गलिच्छ बोलत होता माझ्याजवळ, तो माणूस अचानक जरांगेच्या बाजूने झाला. अचानक जिथं तो पुतळा बसवेल तिथं तो जरांगेचा बॅनर. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे. तर आज ज्या विषयावर बोलणार आहे मी तो विषय आहे अंजनगाव या ठिकाणचा विषय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो काय गदारोळ चालू केलेला आहे किंवा जो काय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात मला आज बोलायचं आहे. ज्या माणसावर मला बोलायचं आहे ना, खरं तर त्याचं मी कौतुकही करेल. पहिलं बाळराजे आवारे म्हणून मी त्याचं कौतुक करेल, कारण त्याने बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारलेले आहेत. त्यामुळे त्याचं स्वागतच, त्याचा सत्कारच करावा. परंतु काही दिवसापूर्वी तो जरांग्याच्या विरोधात होता, अगदी कट्टर विरोधात त्याचा. अगदी मला भेटायला पुण्याला आला होता, माझ्या घरी येऊन गेला. जरांग्याचं गाराणं माझ्याजवळ गात होता आणि जसा तो जरांगेला जाऊन भेटला तसेच चुकीची कामं करायला लागला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवायचा याच्या आड समाजामध्ये, 2 समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न त्याने चालू केलेला आहे. जे जरांगेने चालू केलं गेल्या 2, 2.5, 3 वर्षापासून तेच आता तो याच्यावर चालायला लागला. मला एक कळत नाहीये, जो त्या जरांगेला आई मायून शिव्या देत होता, जो त्या जरांगेला इतका गलिच्छ बोलत होता माझ्याजवळ, तो माणूस अचानक जरांगेच्या बाजूने झाला. अचानक जिथं तो पुतळा बसवेल तिथं तो जरांगेचा बॅनर लावायला लागला. अच्छा, हरकत नाही, पण त्याला एक सांगायचंय, आता भाड्या बोलेल बरं का तुला, आवाराच आहे तू. एका मुलीचं, त्या राजश्रीचं आयुष्य आहे ना तू उद्ध्वस्त केलं, एवढं लक्षात ठेव. त्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस ज्या वेळेला या जरांगेने काय धिंगाणा घालणं लावला होता ना, त्यावेळेला त्या पोरीला तू आंदोलन करायला लावलं, त्या पोरीला तू उपोषण करायला लावलं. तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून करोडो रुपये तू सरकारकडनं घेतलेत, फाटलेत, खिशामध्ये लाटलेत आणि त्या पोरीला मराठा समाज म्हणजे जे नीच लोक आहेत का त्यांच्या डोळ्यावर आणली. अजूनही त्या पोरीला ट्रोलिंग होते. तिच्या नावावर तू खिशे भरलेत, तुझं घर भरलं आणि तू लागला होय रे शहाणपणा शिकवायला. आता तू लागला का आता शहाणपणा चोदवायला आणि शिकवायला? नीच माणसा हो. किती अरे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक या हिंदुस्थानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर त्यांचा अधिकारी अगदीच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरावरचे कळस वाचवले. त्यांनी कधीच म्हटलं नाही मंदिरापुढं मला बसवा. त्यांनी मंदिरावरचे कळस वाचवलेत. त्यांनी अंगणातली तुळस वाचवली. त्यांनी गोठ्यातली गाय आणि घरातली माय या सगळ्यांना वाचवलं. पण त्यांनी कधीच कुणावर अधिकार गाजवला नाही. आणि तुम्ही काय करायला लागले रे? त्यांच्या नावाखाली राजकारण करताय. आज जातीमध्ये विष कालवायला लागलेत. पहिलं तो वंजारा समाज मराठा समाज वाद लावला, आता धनगर समाजाने मराठा समाज वाद लावताय. किती नीचपणा रे. जरा त्या लोकांचं तिथं ते दैवस्थान असेल, हरकत नाही ना. त्या लोकांनी नाकारलं नाहीये छत्रपतींच्या पुतळ्याला. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की बाबा तुम्ही प्रवेशद्वाराजवळ न बसवता दुसरीकडे बसवा. अगदी बरोबर आहे. प्रवेशद्वाराजवळ का बसवावं महाराजांना? त्यांना स्वतंत्र त्यांच्या हक्काची जागा असायला हवी. का प्रवेशद्वारावर बसवता एखाद्या? म्हणजे काय तर तुम्ही खरं तर अवमान करताय छत्रपतींचा खऱ्या अर्थाने. तुम्हाला फक्त या माध्यमातनं द्वेष पसरवायचा आहे. तुम्हाला या माध्यमातनं समाजाला भडकवून द्यायचंय आणि बस समाजामध्ये 2 समाजामध्ये ना दुई निर्माण करायची. मराठा समाज हा कुठल्याच समाजाबद्दल आहे ना, कुठल्याच जातीबद्दल चांगला नाहीच, कुणाच्या सोबत चांगला नाही राहायला पाहिजे. जो माझा मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून गावगाड्याचं सगळं काही बघत होता, बाकीच्या जातींना लहान भाऊ म्हणून
स्वतःच्या मांडीवर बसवत होता, आज या जरांग्यानं गेल्या 3 वर्षापासून नासवून ठेवलं. आणि आता या बाळ्यासारखे माणसं सुद्धा त्यांनी ना सोबत घेतली. त्या राजश्रीला गेल्या 3 वर्षापासून ट्रोलिंग चालू आहे. किती घाण भाषेत मध्ये त्या पुरीला बोलतायत. परवाच्या दिवशी तिने हिंदू धर्माचं सांत्वन केलंय. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ती पोरगी उतरली. पहिलंही होती, आताही आहे. किती तिला ट्रोलिंग चालू केलंय. ज्या वेळेला ती बोलली ना, त्यावेळेला काही मुघल्यादींना अशा मिरच्या लागल्यात ना की काय त्या पोरीवर त्यांनी तोंड सुख घेणं लावलं. आणि आता मात्र हा बाळ्या गप आहे. अरे बाळ्या, तू गोपीचंद पडळकर साहेबांना शिवाय तुझ्या अवकात आहे का? होय रे, तुझ्या अवकात आहे का त्यांच्या जवळ उभं राहायची? तरी त्या गोपीचंद पडळकरांनी जाती धर्मामध्ये द्वेष पसरवला. तो हाके आणि तो हाके पण तुझ्यासारखाच आहे. तो हाके पण माझोरडा, तू पण माझोरडा. पण गोपीचंद पडळकर साहेबांना का शिव्या दिल्या? तुझी लायकी का गोपीचंद पडळकर साहेबांना शिव्या देतो आहे? कोण रे तू दळीन? त्या जरांग्याच्या नादाला लागून समाजामध्ये द्वेष पसरवायला लागला. नीच माणसा भिका. ज्या वेळेला तुला जरांग्या मनी देत नव्हता ना, त्यावेळेला माझ्या घरी येऊन त्याच्या मला हे माहिती त्याचं, मला ते माहिती त्याचं. मी बघा आता काय करतो ताई, मी त्याच्यासाठी काय केलंय. मी 12 वर्ष झाले आम्ही त्या माणसासोबत आहे. आम्हाला सोडून दिलं त्यांनी. अरे त्याच वेळेला मी न तुझी बाजू घेण्याचं कारण आहे ना, तरी सुद्धा पाया पडत होते तुझे लोक. आणि तू माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवा ताई, माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवा ताई. भिकारडे नीच माणसं. आणि आता आमच्या गोपीचंद हिंदू धर्माचं रक्षण करणारे आणि हिंदू धर्माचं काम करणाऱ्या एका जरी माणसाला तू बोलला ना, ये तू पुण्यात मध्ये कसा तुला फाडतो की नाही बघ. अरे तू चांगली कामं करत होता, पण नीच माणसाच्या नादाला लागून तू आमच्या देव माणसांना शिव्या द्यायला लागला का? पडळकर साहेबांना शिव्या द्यायला लागला का? तुझी लावकत आहे का पडळकर साहेबांना बोलण्याची? दतुऱ्या. सरकारला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं बंडल घेऊन त्यांच्या जीवावर जगणारा, त्या पोरीच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंडल कमावणारा, त्या लेकराचं आयुष्य बर्बाद केलं ना. मला म्हणतो जयश्रीला पण सांगू नका, त्या राजश्रीला पण सांगू नका मी तुमच्याकडे आलो होतो ताई. मी फक्त जरांग्याचा गारानं तुमच्याकडे सांगायला आलो की खरंच हा माणूस लय पाहता त्याच्या मांडीवर बसून खातोय रे. त्याच्या मांडीवर बसून खातोय का? आणि आमच्या माणसांना, आमच्या हिंदू धर्माचं काम करणाऱ्या माणसांना शिव्या देतो का? लायकी का तुझी पडळकर साहेबांना बोलायची? पोलिसांना काय बोलतो रे? वर्दीवाल्यांना मारू येतो बाहेर, तू वर्दीवाल्यांना मारतोय रे. अराजकता माजवून ठेवली 3 वर्षापासून माझोरड्यांनो. माणूस माणसामध्ये ठेवला नाही, गावात मध्ये माणुसकी ठेवली नाहीये, माणूस माणसात ठेवला नाहीये. आणि नीच लोकांनी त्यांच्या भाकऱ्या भाजण्यासाठी समाजामध्ये द्वेष निर्माण करून ठेवली यांनी. किती आणखी समाजाच्या नावावर खासाल आणि किती आधी आणखी समाजाच्या नावावर असे भांडणं आणि दंगली पेटवसाल रे. जातीमध्ये माणसं विभागून ठेवलीये. नीच माणसांनो, लाजा जरा बाळगा. लेकी बाळींना सोडत नाहीये, महिलांना सोडत नाहीये. नीचपणाची हद्द पार केली. पोलिसांना शिव्या देतोय, पोलिसांना म्हणतोय की यांना वर्दी काढून हाणीन. तुझ्या खऱ्या बापाने काढले असं ना तुला, ये तू पोलिसांच्या अंगाला हात लावून दाखव. वर्दी काय तुझ्या बापाने होय रे ठेवली? किती मेहनतीने त्यांना वर्दी कमवावी लागली. असं ब्लॅकमेल करून पैसे नाही कमावले लोकांनी. काय काम आहे रे तुझं? दाखव. इतकी प्रॉपर्टी कुठून आली तुझ्याकडे? किती लाजा विकलेत रे. किती आणखी समाजाचं वाटोळं करसान. लाजा बाळगाना जरा. तो तर एक बसलाच आहे त्या अंतरावलीमध्ये. किती जणांचे आणखी वाटोळं करतो काय माहिती. दलिंद किती मुलांवर गुन्हे दाखल करायला तो. अख्खा मराठा समाज काय नुसतं गुन्ह्यानेच भरून टाकतो की काय माहिती. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोरणा बाराना अशी अवस्था करून ठेवली त्या जरांग्यानी. नालाय माझ्याची. पडळकर साहेबांना शिव्या देतो तू. त्यांचं नाव घ्यायची. तो हाके तसाच तू तसाच. 3 जणांनी ना समाज नासून ठेवला. भिकारड्याव भिक मारे वर्दी उतरून मारतो. ये तू पोलिसांजवळ, तुला सांगते कसं वर्दी उतरून मारतात ते. हात लावून दाखव वर्दीला. पडळकर साहेबांना शिव्या देतो, पोलिसांना शिव्या देतो. समाजामध्ये द्वेष पसरवतो. लाज वाटते का तुला? त्या राजश्रीचं आयुष्य बर्बाद करून टाकलं दलिंद्री. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पोरीचा वापर केलाय. काय तर म्हणे पडळकर साहेबांना शिव्या देतोय. बाईच्या जीवावर जगणारा तू आहे रे आवार्या. लोकांच्या आहे ना माझ्याकडे रेकॉर्डिंग वाजवते की नाही बघ आता. कसे पाया पडत होते. ताई आमच्या दादासाठी एक व्हिडिओ बनवा ताई, आमच्या दादासाठी एक व्हिडिओ बनवा ताई. भीक मागत होते मला. आणि आज तू पडळकर साहेबांना शिव्या देतोय, पोलिसांना शिव्या देतो. लायकी का तुझी? अरे छत्रपतीच्या पुतळ्याला कुणीच नाकारणार नाही बसवायला. कारण आज आम्ही जर कपाळाला टिळा लावून उजळ मात्याने फिरतोय ना, ते फक्त आणि फक्त माझ्या शिव छत्रपतींमुळे.
पण तुम्ही लोक मात्र राजकारण करायला लागलेत त्यांच्या नावाखाली. अख्खा महाराष्ट्र आहे ना वेठीस धरलाय तुम्ही लोकांनी. अख्खा महाराष्ट्र नासून ठेवलाय गेल्या 3 वर्षापासून. अख्खा धुळीला मिळवलंय मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण. ईडब्ल्यूएस गेलंय, लेकरांच्या ताटातला घास घेतलाय ओढून या नांग्यांनी नालाय आणि त्या मुघलांच्या घशात घातलाय. तर याचं पोट भरलं नाही का अजून? आणखी काय पाहिजे तुला? मग बंगला, गाडी, तुझं काय काय ढंपर बिंपर मत झाले ना. हायवा हा काय पाहिजे आणखी तुला? करोडो रुपयाच्या गाड्या त्या दारात उभ्या आहेत ना. लाखो रुपयाचे मोबाईल तुझ्या पोरींच्या